नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक खानदेशी डिश, बेसनाची पाटोळीची भाजी. ही भाजी खास करून खानदेशात पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात खूप आवडीने बनवली जाते. ही भाजी म्हणजे आपल्या मातीतली एक अनोखी कलाकृतीच आहे. बेसन, मसाले, आलं, लसूण, तिखट, मीठ आणि खास खानदेशी जिरं मिरचीचा फोडणीचा स्वाद हे सगळं एकत्र आलं की तयार होते चवीलाही आणि मनालाही लागणारी पाटोळी. आधी बेसनाचं मिश्रण उकळून त्यात छोटे छोटे तुकडे करायचे ही एक आणि डिश मग ते आहे जी अगदी कमी साहित्यात आणि थोडक्यात तयार होते, पण चव मात्र जबरदस्त येते. गोष्टींचं सुंदर मिश्रण आहे. एक म्हणजे बेसनापासून तयार केलेल्या झणझणीत आणि खमंग पाटोळ्या आणि दुसरं म्हणजे घरगुती मसाल्यांपासून बनवलेली लालसर तवंगदार आमटी. या दोघांच्या संगतीनं तयार होते एक अशी भाजी जी एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा आठवते. सुरुवातीला आपण बेसन, तिखट, हळद, लसूण यांचा खमंग गोळा बनवतो आणि त्याच्या पाटोळ्या उकळून घेतो. नंतर त्या पाटोळ्या चिरून झणझणीत मसाल्याच्या आमटीत टाकतो. हळूहळू शिजत गेल्यावर त्यात एक असा स्वाद तयार होतो की सगळं घर सुगंधाने भरून जातं. ही भाजी गरम गरम भाकरी, भात किंवा पोळीसोबत अगदी अप्रतिम लागते. ही फक्त एक डिश नाही, ही आपल्या गावाकडची आठवण आहे. आईच्या हाताची चव आणि खानदेशी स्वयंपाकघराचा आत्मा आहे. तर चला आजच्या पावसात किंवा थंडीत गरम गरम खानदेशी पाटोळीची झणझणीत भाजी एकत्र बनवूया.